हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर सोमवारी मी आले माहेरावरून इकडं माझ्या घरी पुण्याला आणि तेव्हापासून मी काय ब्लॉग शूट केला नाही. आज आहे शुक्रवार, डायरेक्ट शुक्रवारी मी ब्लॉग स्टार्ट करते आहे. सोमवारी आले. सोमवारी आल्यानंतर घरामधलं सगळं आवरलं, साफसफाई केली, म्हणजे सगळं जे काही काम पडलं होतं, आलेली सगळे कपडे मशीनमध्ये सगळी धुवून काढली, घर क्लीन केलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उठले ना मी तेव्हापासून जी आजारी पडले, घसा, सर्दी, ताप, खोकला इतकं जास्त झाले ना ते अजूनपर्यंत आहे. तुम्हाला माझ्या आवाजावरून पण कळत असेल, आवाज पण चेंज झाला आहे माझा, कारण इकडचं तिकडचं पाणी झालं. लग्नाला गेलो तिथलं पाणी फिल्टरचं नव्हतं, कसलं वेगळंच पाणी होतं, खूप खराब पाणी होतं ते, त्याने पण जाणवलं. आणि दुसऱ्या एका ठिकाणी गेलो तिथलं पण पाणी खराब होतं. प्लस आईकडचं पाणी खूप छान आहे, फिल्टरचं पाणी असतं तिथं, त्या पाण्याने काहीच होत नाही. आणि आमच्या इकडचं पाणी पण थोडंसं हे आहे, त्याच्यामुळे सगळीकडचंच हे झाल्यामुळं मला सगळ्याच सोबत आले, सर्दी खोकला सगळंच. तर मी काय ब्लॉग शूट केलं नाही, ताप पण आहे जरा. तर मी आता 3-4 दिवस झालं थोडं बरं नाही, त्याच्यामुळे मी ब्लॉगच्या नादीच लागले नाही, आरामच केला आहे. आणि थोडंसं टेन्शन पण आहे डोक्यामध्ये, म्हणून मग मला ब्लॉग शूट करावाच नाही वाटला. डायरेक्ट आज शुक्रवार, आज संध्याकाळच्या वेळेला मी ब्लॉग शूट करते आहे. आज थोडंसं मला बरं वाटते. खोकला खूप येतो आहे आणि खोकताना ना हे सगळं छातीमध्ये इकडं तिकडं दुखतं आहे खूप, आणि गिळताना घशामध्ये दुखतं आहे, जेवणाला भूक पण लागत नाही मला. तर चला आता ब्लॉगला तर पुन्हा स्टार्ट केले. लग्नाचा ब्लॉग काय झालं ना की मला शूट करायला मोबाईलच नव्हता. जर मला काही क्लिप्स मिळाल्या किंवा मला फोटो मिळाले ना त्याच्यावर मी ब्लॉग बनवेन आणि तुम्हाला दाखवेन लग्न कसं झालं. खूप छान लग्न झालं, तर एका ब्लॉगमध्ये मी दाखवेन तुम्हाला. तर आता सध्या तर भाजीपाला वगैरे आणलेला आहे, तो व्यवस्थित ठेवायचा आहे. काय काय आणले ते पण मी तुम्हाला दाखवते. चला मग. थंडीमुळे इतका भाजीपाला महाग होता ना, मी संध्याकाळच्या वेळेला गेले होते तरी पण इतका महाग होता भाजीपाला. तर बटाटे आणलेत, ह्यावेळेस जरा बटाटे जास्त आणले, 2 किलो घेऊन आले, कारण परत परत सारखं जायला नको म्हणून. आणि पालक आणली, पालक खायची इच्छा झाली होती, थंडीची पालक चांगली असते म्हणून आता पालकाचाच गरगट्टा करणार आहे. त्यानंतर कोथिंबीर आणली, कढीपत्ता, तिकडं अळूची पानं खूप आवडतात आम्हाला, फरसबीनची भाजी परीला खूप 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 आवडते डब्यासाठी. त्यानंतर मिरची, आलं, शिमला मिरची, टोमॅटो, आणि हे परीची फेवरेट भाजी आहे, घेवड्याची शेंग. तर एवढंच आता सध्या तरी एवढंच आणलं आहे, कारण मंगळवार शुक्रवार आमच्याकडे भाजीपाला भरतो, त्याच्यामुळे मग मी थोडंच घेऊन आली आहे तात्पुरतं. चला आता पटकन मी स्वयंपाकाला लागते, त्या अगोदर हे सगळं भरून फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून देते. मॉर्निंग. तर आज मला थोडंसं बरं वाटते. आज आहे शनिवार, सोमवारपासून आजारी होते, तर आज मला थोडंसं बरं आहे. तर आता मशीनला कपडे लावलेत मी धुवायला, आता कपडे सुकायला घालते, त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायचा आहे. पीठ मळून ठेवले. तर आता बघूया भाजी काय करायची. भाजी काय करेन ना ती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि आमच्याकडे इतकी थंडी आहे, तुम्ही बघू शकता, स्वेटर घालूनच आहे मी. परीचं चाललं इकडं ड्रॉइंग काढायचं, तुम्हाला दिसत असेल, असं चालूच असतं तिचं दिवसभर, काय नाही काय चालू असतं. तर देवपूजा वगैरे झाली माझी, आणि बघूया आजचा दिवस कसा कसा जातोय तो मी तुमच्यासोबत शेअर करते. आज पण कपडे धुवायला खूप होती, परीच्या स्कूलची कपडे होती, यांच्या ऑफिसची कपडे होती, आणि आमची रोजची कपडे, अशी मिळून खूप कपडे पडलेली. तर आज मला थोडंसं अजून बरं नाही, त्याच्यामुळे मग मी मशीनलाच लावलं. तसं मध्ये आधी मी हाताने धुते, जास्त मशीनचा नाही वापर करत, पण जरा बरं नाही आहे त्याच्यामुळे मग मशीनमध्येच मी आता सध्या कपडे धुवून टाकते आहे. आणि थंडी पण खूप आहे, त्यामुळे गार पाणी खूप येते आमच्याकडे. तर आता कपडे सुकायला आता मी जी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ती 1 महिन्यापूर्वी मी शूट केली होती, आणि ती मोबाईलमध्ये तशीच होती रेकॉर्ड केलेली, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि आज मी चिकन बनवते आहे. तर आज म्हणजे बराच दिवस झालं बनवलेलं, पण मी आता आज म्हणते. तर छान चिकन धुवून घेतले मी, त्याला हळद मीठ लावून ठेवले मुरायला. त्यानंतर मग आलं लसूण पेस्ट घरीच केली खलबत्त्यामध्ये, आणि कुकर तापायला ठेवला. त्यामध्ये फक्त नॉर्मली थोडंसं तेल टाकले, कारण सूप जर आपल्याला घ्यायचं असेल ना तर जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर मग तेलकट तेलकट सूप पिऊ वाटत नाही. तर आता मी त्याच्यामध्ये छानपैकी कांदा पण टाकला आहे, आणि कांदा चांगला परतून झाल्यावर कोथिंबीर पण टाकली, आणि हे मॅरिनेट केलेलं चिकनसुद्धा त्यामध्ये घातले. आता हे चांगलं परतून घेते मी. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते,
जसं जमेल तसं वेगवेगळी पद्धत मी करत असते, कारण प्रत्येक वेळी वेगवेगळं ट्राय करण्याचा प्रयत्न असतो माझा आणि मुलांना पण ते आवडतं म्हणून मग मी असं बनवत असते. तर आता मी कुकरवरती थोडंसं पातेल्यामध्ये पाणी ठेवते आहे गरम होण्यासाठी, जेणेकरून चिकन खाली लागणार नाही आणि पाणी पण सुटेल. तर आता एका कढईमध्ये मी चिकन भजी पण बनवते आहे. चिकन भजी तर एक नंबर लागतात. आमच्या घरामध्ये चिकन जेव्हा जेव्हा कधी घेऊन येईल ना, तेव्हा चिकन भजी होतातच. खूप सुंदर लागतात आणि त्याची चिकन चिल्लीसुद्धा मी बनवते, पण आज फक्त चिकन भजी बनवायची होती. तर आता मिठाच्या चिकनला खूप छानपैकी पाणी सुटलं होतं आणि हे आमचंच पाणी आहे. अजून पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये. तर अजून पुन्हा थोडंसं मी झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर पुन्हा पाणी ओतणार आहे त्यामध्ये. तर आता चिकनची भजी छानपैकी शिजली होती. सॉफ्ट एकदम चिकन घ्यायचं आणि त्याचीच ही भजी बनवायची. तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी आणि क्रंची झाली होती. टेस्टला तर जबरदस्त झालेली. परीला आमच्या खूप आवडतात. परी कधीच चिकन खात नाही, पण असे भजे केले ना ती खूप खाते. त्यासाठी मी आवर्जून ह्या गोष्टी करते. कितीही आपल्याला त्रास झाला तरी मुलांसाठी ह्या गोष्टी आवर्जून कराव्या, जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये 2-3 घास तरी जातील, असं माझं तरी म्हणणं आहे. त्याच्यानंतर मग मी एक कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकले. त्यामध्ये आयतच जे वाटण होतं, कांदा, खोबरं आणि आलं लसणाचं, ते मी वापरले सवाईचं. त्यानंतर मग घरचा जो मसाला आहे तो आणि चिकन मसाला, मीठ हे सगळं तेलामध्ये टाकून चांगलं फ्राय करून घेतले आणि ह्याच्यामध्ये आता मी फ्राय करून घेणार आहे. चिकनचे जे पीसेस होते शिजलेले ते पण मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि छान असं परतून घेणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही वाटण अजून घालू शकता, एक्स्ट्राचं कोथिंबीर घालू शकता किंवा खोबऱ्याचं किस पण घालू शकता. मी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते, तर तसंही खूप छान लागतं. तर आता हा असा फ्राय बनवते आहे मी. साधा सिंपल आहे, पण टेस्टला जबरदस्त लागतो. नक्की एकदा करून बघा. तर फ्राय तर आपला रेडी झाला आहे. आता बाजूला ठेवून एका पातेल्यामध्ये मी परत पुन्हा फोडणी देणार आहे. आपल्याला रस्सा भाजी बनवायची त्यासाठी. तर आता पातेल्यामध्ये जे चिकन भजी करून तेल राहिलं होतं ना, तेच मी यूज केले आणि त्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल टाकले. त्यामध्ये घरचा मसाला, चिकन मसाला, वाटण आणि थोडंसं मिठाचं जे पाणी असतं ते मिठाचं पाणी, जेणेकरून मसाला करपू नये म्हणून टाकलेला आहे. आणि आता हा मसाला छान शिजू द्यायचा. तर 1-2 मिनिटं छान मसाला शिजून दिल्यानंतर त्यामध्ये जे मिठाचं शिजलेलं पाणी आणि चिकन आहे अळणी, ते सगळं ह्याच्यामध्ये मी सोडू देणार आहे. आणि जेवढा आपल्याला रश्श्याची क्वांटिटी हवी आहे, जेवढ्या आपल्या घरामध्ये माणसं आहेत तेवढ्याप्रमाणेच मी रस्सा बनवणार आहे. आणि जास्त नव्हता बनवायचा, थोडंसंच बनवायचा होता. तेवढंच बनवून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घातले. छान ह्याला आता ना 5-6 मिनिटं उकळी फुटून द्यायची. उकळी फुटल्यानंतर तरी येईपर्यंत बारीक गॅसवरती जवळजवळ 5 ते 10 मिनिटं हे असंच उकळत ठेवणार आहे. आणि उकळलं छान की मग तरी पण येते आणि चवीलासुद्धा छान लागतं. तर आता गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते की कट किती छान आला आहे. खूप छान भाजी झाली होती. मस्त टेस्टीला लागत होती भाजी. तर ते मगाशीच उठले मी 6:30 वाजता. आणि 6:30 वाजता उठल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटते, त्यामुळे थोडीशी तयार झाले मी. चांगलं वाटतं तयार झाल्यानंतर. आणि नंतर मग मी घरामधलं सगळं आवरलं, पसारा आवरला, झाडू मारला, टॉयलेट बाथरूम धुयचं राहिलं होतं ते धुतलं. त्याच्यानंतर भांड्याचा पाळा बघू शकताय तुम्ही. एवढी सगळी भांडीसुद्धा घासून टाकली. आणि आता चपाती थोडीशी बनवायची राहिली आहे, आता ती बनवणार आहे. आणि तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.